नागपुरात सर्वत्र महानगरपालिकेच्या निवडणुकांचा उत्साह सुरू आहे. सर्व पार्टी आपापल्या प्रतीने जोरदार प्रचाराला लागले आहेत. पण शेवटी जनता जनार्दन दाखवेल की अस्सल धुरंधर कोण. उत्तर नागपूरच्या प्रभाग 5 मधील जनता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार रामाजी माणिकराव उईके यांच्या केलेल्या विकासाच्या कार्याला आठवण करून रामाजी व त्यांच्या पॅनलमधील अंजिलाताई उके, पूजाताई वाघमारे, घनश्यामजी निखारे या काँग्रेसच्या संपूर्ण पॅनलला निवडून आणायचा संकल्प प्रभाग 5 मधील नागरिकांचा दिसत आहे. याविषयी रामाजींची भेट. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं म्हणणं असं आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो शिकेल तो गुरावेल. पक्षाकडून उभे आहेत, तर तुम्हाला तुमचे आधी पण जे पत्नी आहेत त्या नगरसेविका राहिलेल्या आहेत. तुमच्या हाताने भरपूर सारे इथे विकासाचे कामं झालेले आहेत आणि लोकांचा प्रतिसाद पण चांगलाच आहे. पण तरीसुद्धा आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे की आता थोडं टफ झालेलं आहे ना इलेक्शन, तर त्यामुळे तुम्हाला लोकांमध्ये वावरताना कसं प्रतिसाद मिळत आहे लोकांकडून? सर्वप्रथम माझं नाव रामाजी माणिकराव उईके. मला काँग्रेस पक्षाने व सन्मान्य डॉक्टर नितीनजी राऊत साहेबांनी मला माझ्यावर विश्वास करून त्यांनी मला चौथ्यांदा उमेदवारी दिलेली आहे. आणि माझी पत्नी 2007 ते 2017पर्यंत 2 फार नगरसेविका राहिली. त्या पिरियडमध्ये मी पुष्कळसे कामं केले आहे माझ्या पत्नीने. इथे गार्डनचे काम म्हणा, रस्त्याचे म्हणा, या रोडाचे, याने मूलभूत सुविधा साफसफाईपासून तर हे पूर्ण कामं करण्यात आले. याच्यामध्ये शाळा असो किंवा दवाखाना आणि गार्डन आणि खेळाचे मैदान असे विकसित केलेले आहे. आणि जसे की अर्ध्या रात्री कुणी अगर आला तर त्याचे बी आपली काम अर्ध्या रात्री फोन आला पोलीस स्टेशनचे असो तर त्यांच्या सुखदुःखामध्ये वावरत राहतो आम्ही आणि जात राहतो. तर आता सध्या कसं आहे, यावेळेस मागच्या 2017मध्ये मी इलेक्शन हरलो होतो. इलेक्शनमध्ये असा कॅन्डिडेटला हरलो की जो इतका स्थायी नाही होता. तो टांगा स्टेटमधला होता. टांगा स्टेटमधला होता तर तो निवडून आला. निवडून आल्याच्या नंतर जे वार्डाचे जे काम करायला पाहिजे नव्हतं तसे काम झाले नाही. वार्ड पुष्कळ रखडलेला आहे. इथं पुरा वार्ड असा खराब झालेला आहे. पाण्याच्याने परेशान आहे, गटरेच्या याच्याने परेशान आहे. लोकांमध्ये इथला रोष आहे की आज मी प्रचार करायला जातो तर त्यांना असं इथला प्रतिसाद मिळून राहिला की भाई यावेळेस तरी आम्ही कमसे कम आपल्या वस्तीतला कॅन्डिडेट निवडून आल्या पाहिजे. आणि यावेळेस बी भाजपाने युतीमध्ये त्यांनी योगेश गन्नाडे म्हणून त्याला उमेदवारी दिलेली आहे. तो पण मनीष नगरचा आहे, तो बी बाहेरचा आहे. तर जनताला माझं असं आव्हान आहे का तुम्ही 2017मध्ये जो परेशानी आपल्याला आली आहे यावेळेस असं परेशानी नाही आल्या पाहिजे. म्हणून मी जनताला मी आव्हान करतो का आपल्या वस्तीतला आपल्या प्रभागातला कॅन्डिडेट अगर निवडून आला तर तो आपला वार्डाचा विकास याने पूर्णपणे चांगल्या पद्धतीने करू शकतो. निवडून आल्यावर कोणते अजून विकास कामं तुम्ही करणार आहे? बाकी तर केलेच आहे, अजून कुठले? निवडून आल्याच्या नंतर कसं आहे, ज्या पिरियडमध्ये आम्ही होतो, माझी पत्नी नगरसेविका होती, त्या पिरियड मनपाची शाळा इथं बहुतेक चांगल्या पद्धतीने चालत होती. आज कंडिशन अशी आहे की शाळा बंद पडलेल्या आहे. तर तुम्ही शाळा बंद झालेला परत चालू करणार? ती शाळा शाळा मतलब असं आहे की कुंदनलाल गुप्ता नगर आणि ब्रह्मदीप नगर आमचा जो परिसर आहे, मध्यम गरीब वर्ग लोक राहते, सलम वस्ती आहे. आज एज्युकेशन इतका महाग झालेला आहे का ते मोठ्या कॉलेजमध्ये प्रायव्हेट याच्यामध्ये शिकू शकत नाही. म्हणून मनपाची महानगरपालिकेची शाळा त्याला चांगल्या पद्धतीने चालू करून इथच्या युवा पोरांना जो शाळेचा जो गरीब वर्ग आहे त्यांना शिक्षण चांगल्या पद्धतीनं मिळू शकेल असं काम करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं म्हणणं असं आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो शिकेल तो गुरावेल. तर हे मी इथच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन करेन आणि त्यांना सामने वाढवण्यासाठी
आम्ही तुमच्या प्रभागामध्ये सर्वे केला तर आम्हाला काही मुस्लिम कडनं पण कळलं आहे की तुम्ही त्यांच्या मदरसेमध्ये पण काहीतरी विकास कामं असे भरपूर केलेले आहेत. त्याच्याबद्दल थोडं सांगा. पुन्हालाल गुप्ता नगर म्हणजे एक मस्जिद आहे. तिथं मी पहिले एक बोरवेल दिली, पाण्याची बहुत टंचाई होती, बोरवेल दिली. तसेच सन्माननीय डॉक्टर नितीनरावजी यांच्या फंडातून मदरसेचं बी काम करण्यात आला आणि त्या मस्जिदमध्ये आणि मदरसेमध्ये राऊत साहेबाच्या निधीतून सोलार पण लावण्यात आलेले आहे आणि पुष्कळसे काम असे झालेले आहे जेणेकरून का नाही आपला रस्त्याचे म्हणा, गटरेचे, गार्डनचे विकसित केलं आहे. गार्डन एक आमच्या प्रभागामध्ये इथल्या परिसरमध्ये राणी दुर्गावतीपासून ते काय आपल्या विनोबा भावे नगर कळमना ह्या परिसरामध्ये एकही गार्डन नव्हता. तर त्या गावासाठी का नाही आमच्या इकडले लोक रिंग रोडवर जात होते. रिंग रोडवर जाण्यामध्ये काय होतं, तिथं ट्रकाची आवाजाहीमुळे आणि ते धूर त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकाला खूप भीती वाटे. माझी आई पण सुद्धा का नाही अशी पैदल फिरायला जाय काळी टेकत तर तिला पण इतकी परेशानी होणे का विचारू नका. कधी असा माणसाला वाटे काही तर धोका निर्माण होऊ शकते. आज 2010 पासून त्या गार्डनला सुरुवात केली. आज तो गार्डन नामदेवनगरमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी परिपूर्ण बनलेला आहे. आणि महिला सुरक्षेवर काही तुम्ही प्रयत्न आहे तुमचं समोर म्हणजे निवडून आल्यावर? आज अशी परिस्थिती आहे त्या महिलांना बहुत धोका निर्माण होतो आहे. जागोजागी छेडछाडीचे पण असे हे होत आहे. तर त्या कारणामुळे आणि वरतून कसं आहे की आमच्या इथे चोरी पण होता, गाड्या चालल्या जातात. त्यासाठी मी ह्या प्रभागामध्ये अगर मी निवडून आलो तर माझ्या प्रभागामध्ये मी अशा ठिकाणी जे जागोजागी एक CCTV कॅमेरे लावण्यात येईल जेणेकरून त्यांच्या सुरक्षेसाठी चांगला उपाययोजना आहे. ते CCTVच्या माध्यमातून ते सगळं आपला करण्यात येईल. तर नागपूरमध्ये सर्वत्र एक निवडणुकीचा उत्साह सुरू आहे. तर शेवटचा आपल्या मतदारांना काय मेसेज द्यायचा आहे? रामाजी माणिकराव उईके मला प्रभाग 5मधून उमेदवारी काँग्रेस पक्ष आणि सन्मान्य डॉक्टर नितीन राऊत यांच्या आशीर्वादाने मला मिळालेली आहे. मला मागील जे कामं केले आहे, माझी पत्नी नगरसेविका होती त्या पिरियडमध्ये जी कामं केली आहे ते कामं पाहून सांगू. सर, आता नागपुरात निवडणुकीचा सर्वत्र उत्साह सुरू आहे आणि तुमच्या पॅनलमधले जे अजून उमेदवार आहे त्यांच्याबद्दल पण थोडं सांगा. मी रामाजी माणिकराव उईके प्रभाग क्रमांक 5 मधून मला उमेदवारी मिळाली आहे आणि माझ्यासोबत अंजलीताई उके आणि पूजा वाघमारे आणि घनश्याम निकारे. मी जनताला आवाहन करतो की मला भरघोस मताने निवडून द्या एवढीच विनंती करतो. सर, आप प्रभाग 5 के आप मतदाता हो, तो आप इस नगर सेवक जो रह चुके हैं इनके घर के व्यक्ति, तो इस आप उम्मीदवार के बारे में क्या कहना चाहोगे? रामाजी उईके नगर सेवक नहीं रहने के बाद भी इन्होंने आमदार कोटे से हमारे बस्ती में बहुत सारे काम करवाए हैं. जैसे कि हमारे नूरी ग्राउंड में इन्होंने आमदार कोटे से गट्टू लगवाए और मस्जिद में और मदरसे में 2 सोलार लगवाए नगर सेवक नहीं रहने के बाद भी. और अभी ग्राउंड में जो खेलने कूदने का बच्चे का ग्राउंड है उसमें 11-15 लाख रुपए की कुछ ऐसी फाइल पास करवाए. ये काम किए उन्होंने नगर सेवक नहीं रहने के बाद भी. इनके बारे में जनता क्या कह रही है? इसको फिर से रिटर्न यानी जीत कर आना चाहिए. जनता तो ये कह रही है कि फिर से ये वापस रिटर्न हुई. इनको लोग भरपूर वोट दे के जिता के लाए. और इनके बारे में आप क्या कहना चाहेंगे? इनके बारे में तो ये दोबारा जीत के आए. इनका व्यक्तिमत्व कैसे लगता है?
ये हमेशा गरीबों के काम आते हैं। रात बेरात किसी का भी काम रहे तो उठ के जाते हैं और बहुत अच्छे आदमी है रामाजी उइके, और इन्होंने दोबारा जीत के आना चाहिए। ऐसा हमारे लिए बहुत सौभाग्य की बात। कितने साल से आप रामबाबू जी को जानते हैं? रामा जी को मैं 20 साल से जान रहा हूँ। तो उनका व्यक्तिमत्व कैसे लगता है सामाजिक तौर पे? सामाजिक तौर पे रामा जी इतने मैच्योर और सभी को साथ में लेके चलने वाले हैं। उन्होंने कभी किसी पे भेदभाव नहीं किया, कभी किसी गरीब का दिल नहीं दुखाया, कभी किसी बड़े आदमी का काम नहीं करना है ऐसा नहीं किया। सारे किसी के लिए, आप वार्ड में कहीं पे भी जाइए, आप विनोबा भावे नगर में जाइए, आप बिनाकी में जाइए, आप वार्ड में प्रभाग क्रमांक 5 के वार्ड में कहीं से किसी से भी उठा के पूछ लीजिए। ऐसा व्यक्ति मिलना आज की टाइम में बहुत ही मुश्किल है, जो कभी भी कहीं पे भी कि एक फ़ोन पे, सिर्फ एक कॉल पे उठ के अपना टाइम में से टाइम निकाल के आ जाता है। और जैसे कि विकास का जो काम हुआ है इनके हाथों, तो उस बारे में थोड़ा जानकारी दीजिए कि काफ़ी सारा विकास हमने भी सुना है कि नगर सेवक ना रहते हुए भी इन्होंने किया है, और नगर सेवक होने के बाद भी इनके पत्नी के हाथों जो हुआ है, तो उसके बारे में थोड़ा बताइए। नामदेव नगर में जो गार्डन था उसको बनाया। नामदेव नगर में जब वहाँ पे एनएमसी काम नहीं करती थी, तभी भी उनको वहाँ से लेके आके वहाँ पे काम करवाया, रोड्स बनाए, नल दिया। उसके बाद पे हमारे बिनाकी नवी मंगलवारी की चौक पे काफ़ी अंधेरा होता था, वहाँ पे हाइलोजन लाइट्स लगवाए, बड़े टावर लाइट्स लगाए। स्कूल हमारे चलो हिंदू हमारी कम्युनिटी के लिए तो किया ही किया, हमारे मुस्लिम भाइयों के लिए भी उन्होंने बहुत सारी चीज़ें की। जैसे उन्होंने वहाँ पे हमारे यहाँ भोरा कॉलोनी है, वहाँ पे स्ट्रीट लाइट्स और उसी के साथ में पक्के रास्ते और अच्छे गार्डन्स, अच्छी रोड, 24 घंटे नल और दवाखाना, ये सारी चीज़ें उन्होंने हमको दी है। अभी आप उनके साथ प्रचार में भी रहते हो? जी बिल्कुल। हाँ, तो युवा वर्ग का भी इस रामा जी को अच्छा प्रतिसाद मिल रहा है? युवा वर्ग सिर्फ एक ही चेहरा जानता है, जो इतने सालों का एक्सपीरियंस है उनके साथ में, और जितने भी उनके पैनल में लोग हैं, हमारे जो रामा जी है, भले ही दिखते वो एज से ये है, पर वो हम सारे लोगों में सबसे यंग है, और हमारी पैनल में उन्हीं को ऊर्जा स्रोत मान के सारे लोग उनसे ही ऊर्जा ले रहे हैं। तो मेरा सभी लोगों से एक जाहिर निवेदन है कि हमारे परम प्रिय रामा जी को आने वाले इलेक्शन में, ये जो 15 तारीख का इलेक्शन है, भारी बहुमत से विजय कीजिए और विकास का रथ सामने बढ़ाने में हमारी मदद कीजिए। मैं सभी को दिल से गुजारिश करता हूं कि आप आइए और इस इलेक्शन में अपना भरपूर योगदान दीजिए। धन्यवाद। माझे नाव जगदीश बजरंग मानोटकर, नगरसेवक बनले का बनूनच गेले, म्हणजे बनलेच समजून झाला। तर हे माझ्या उमेदवार आहे, हे आले समजून चला, आणि एवढं बोलून मी आपले 2 शब्द त्यांचे चुनाव चिन्ह काय आहे? पंजा, एवढंच आहे, बिलकुल बरोबर। टमाटर ताजा है, पंजेवाला राजा है, असा कसा येत नाही, आल्या शिवाय राहत नाही, वारे पंजा, आ गया पंजा। राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। रामा जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। वारे पंजा, आ गया पंजा, आ गया पंजा, असा कसा येत नाही, आल्या शिवाय राहत नाही, वारे पंजा, आ गया पंजा।